मी डॉक्टर आनंद खवणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये, त्याचं नाव आहे हार्ट अटॅक कारणे आणि उपचार. मित्र, जगामध्ये सरासरी एका मिनिटाला हृदयरोगाने 4 लोकांचे बळी जातात. एवढं वाढलं की पूर्वी सर्वसाधारणपणे 50च्या नंतर किंवा 60 नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण असायचं, तर आता हे एकदम कमी वयोगटामध्ये 25, 30, 35 वयोगटामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण भयंकर प्रमाणात. आपण हिंदी पिक्चर मध्ये बघतो की तुमचा प्रेमभंग झाला हिरो हिरोईनचा किंवा तुमचा ब्रेकअप झाल्यानंतर हार्टशी रिलेटेड त्याचा उल्लेख करून बरीचशी गाणी बनली आहेत. दिल धडकने लगा, दिल टूट गया. तसं बघायला गेलं तर प्रेमभंग किंवा ब्रेकअपचा आणि हृदयाचा इतकासा संबंध नाही जेवढा तो बाकीच्या इतर अवयवांशी रिलेटेड आहे. तर आज जाणून घेऊया की हृदय काम कसं करतं, हृदयविकाराची कारणे आणि त्यावरील उपचार किंवा मॅनेजमेंट. प्रथम आपण हृदय काम कसं करतं हे थोडक्यात पाहून घेऊया. हृदयाचा आकार हा हाताच्या वळलेल्या मुठीसारखा असतो. त्याला पंपिंग मशीन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ते अवाह्यतपणे चालू असतं, सतत आकुंचन आणि प्रसारण पावत असतं. रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन हे त्याचं काम असतं. दर मिनिटाला सरासरी नॉर्मल रेंजमध्ये 72 वेळा आपलं हृदय धडधडतं. जेव्हा मूल आईच्या पोटात असतं तेव्हा सरासरी मानवी गर्भामध्ये 21व्या दिवसापासून हृदयाचे ठोके पडायला सुरुवात होतात. प्रेग्नन्सीमध्ये 7व्या महिन्यामध्ये बाळाचे ठोके 165, 185 एवढे पीक लेवलला असू शकतात. हृदयामध्ये 4 कप्पे असतात, उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असतं आणि डाव्या बाजूला शुद्ध रक्त असतं. यामध्ये डाव्या बाजूचे 2 कप्पे फुफ्फुसांकडून आलेले शुद्ध रक्त हाताळतात आणि उजव्या बाजूचे 2 कप्पे पेशीने वापरलेले अशुद्ध रक्त हाताळतात. तर उजव्या बाजूचे 2 कप्पे शरीराने वापरलेले रक्त, त्याला आपण अशुद्ध रक्त म्हणतो, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, फुफ्फुसांमध्ये नेण्यासाठी मदत करतात. उजव्या बाजूला शरीराकडे आलेले अशुद्ध रक्त फुफ्फुसांकडे पाठवले जाते आणि फुफ्फुसांमध्ये त्याचे रक्त शुद्धीकरण होतं, त्याला आपण ब्लड प्युरिफिकेशन म्हणतो. फुफ्फुस हे आपलं काय ब्लड प्युरिफाय करण्याचं एक मुख्य साधन आहे. तिथे ही रक्त शुद्धीकरणाची प्रोसेस होते. तिथे रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो आणि ऑक्सिजन शोषून घेतला जातो, त्याला आपण प्राणवायू म्हणतो. मग हे शुद्ध झालेलं रक्त डाव्या बाजूला आणलं जातं आणि हे शुद्ध रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचलं जातं. शरीरातील अवयव त्यामधील लागेल तितके पोषक घटक, मूलद्रव्ये, साखर आणि ऑक्सिजन आपल्याला घेतात आणि बाकी वापरलेले अशुद्ध रक्त परत हृदयाकडे पाठवून देतात. जेव्हा हे रक्त आपल्या धमन्यांमधून वाहतं तेव्हा त्याचा दाब या रक्तवाहिन्यांवर पडतो, त्याला आपण रक्तदाब असं म्हणतो, ब्लड प्रेशर. आता इथे आपण मेडिकल लँग्वेज मधले बोजड अवघड शब्द टाळून एकदम सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं आहे. इथे लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल असे शब्द टाळले जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपे जावे. रक्तामध्ये हिमोग्लोबिन म्हणून एक प्रकार असतो, त्याला आपण HB म्हणतो. त्याला म्हणतात ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजे काय, तर तो संपूर्ण शरीरामध्ये पेशींना, अवयवांना आपल्या प्राणवायू देतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य राहतं, एक ऊर्जा राहते आणि त्यामुळे आपल्या पेशी ताज्या राहतात. शरीरातील इतर अवयवांना जशी रक्ताची गरज असते तशीच आपल्या हृदयाला सुद्धा रक्ताची गरज असते, कारण तो सुद्धा आपल्या शरीरामधील एक अवयव आहे आणि तो तर महत्वाचा घटक आहे. आणि त्याला आपण पंपिंग मशीन असं का म्हणतो, कारण त्याचं काम कंटिन्युअसली चालू असतं. जर हृदयाचंच काम जर बंद पडलं तर हृदय आपल्या शरीराला रक्त कुठून पुरवणार. त्यामुळे त्याला सुद्धा स्वतःचा एक रक्त पुरवठा असतो, त्याला आपण कॉरोनरी आर्टरीज बोलतो. कॉरोनरी आर्टरी मधून त्याला स्वतःला रक्त पुरवठा तो करून घेतो. आणि ह्याच्यामध्ये जर ब्लॉकेज मिळाले तर आपण म्हणतो की त्याचे 90% ब्लॉकेज आहेत, 30% ब्लॉकेज आहेत. कारण हृदयाला जर रक्तपुरवठा कमी पडला तर ऑटोमॅटिक हृदयाची कार्यक्षमता कमी होतं, त्याचे पंपिंग कमी होतं आणि हळूहळू शरीरातील इतर पेशींना जो ऑक्सिजन मिळाला पाहिजे, जेव्हा ते रक्त मिळालं पाहिजे, प्युरिफाय ब्लड, हे मिळत नाही आणि त्यामुळे इतर सुद्धा पेशींची कार्यक्षमता कमी होऊन हळूहळू माणूस आजारी पडू शकतो. हे झाले आता थोडक्यात हृदयाबद्दलची माहिती. आता आपण बघूया की हृदयरोगाची कारणे काय आहेत, हार्ट अटॅक येण्याची प्रमुख कारणे काय आहेत. पहिलं कारण आहे CAD, त्याला आपण कॉरोनरी आर्टरी डिजीज म्हणतो. हे रक्तवाहिन्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, याला आपण कॉरोनरी आर्टरी डिजीज म्हणतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की कॉरोनरी आर्टरीज हृदयाला सप्लाय करतात, तिथेच जर तुम्हाला काही फॅट्स किंवा कोलेस्ट्रॉल असेल किंवा अडथळा असेल तर तुम्हाला हृदयाला पुरवठा न झाल्यामुळे हृदयाचं पंपिंग कमी होतं, याला कॉरोनरी आर्टरी डिजीज असं म्हणतात. त्याने सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि रक्तप्रवाह बंद पडू शकतो. हाय ब्लड प्रेशरमुळे तुमच्या रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो. धूम्रपान, अतिरिक्त मद्यपान यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. हाय कोलेस्ट्रॉल लेवल, रक्तवाहिन्यामध्ये फॅट जमा होऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.
ओबेसिटी, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, लठ्ठपणामुळे डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असू शकतं. हेरिडेटरी फॅक्टर, अनुवंशिकता, जर तुमच्या कुटुंबामध्ये हायपरटेन्शनचा त्रास असेल, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तुमच्या आईला, वडिलांना किंवा रक्ताच्या नातेवाईकांना, तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा जास्त वाढतो. नियमितपणे तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. डायबिटीस मेलायटिस, जर तुम्हाला डायबिटीस असेल तर असा एक सर्वे आहे की डायबिटीसमध्ये 50% पेशंटना हायपरटेन्शन असतं. म्हणजे जर 100 डायबिटीसचे रुग्ण घेतले त्याच्यामध्ये 50% लोकांना हा ब्लड प्रेशर असतं आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो. आताची जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे, जे आपण जंक फूड खातो, अयोग्य पद्धतीने कोणत्या पण अवेळी खातो, त्याच्यामध्ये जे मोमोज, इन्स्टंट फूड सारखे पिझ्झा, बर्गर, मॅगी ज्यासारखे आपण जे इन्स्टंट फूड खातो, जास्त ट्रान्सफॅटेड म्हणजे ज्या तेलामध्ये परत त्याच तेलामध्ये तळलेले पदार्थ खातो, वडापाव, समोसा वगैरे, त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका वाढतो. आणि हे सर्व करून बरेच लोक व्यायामाचा अभाव असतो त्यांच्यामध्ये, व्यायाम करत नाही, हालचाल शरीराची करत नाही, एक्सरसाइज करत नाही, त्यांच्यामध्ये तर हा धोका दुपटीने वाढतो. आजची लाईफस्टाईल ही अतिशय तणावयुक्त स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे. बऱ्याच लोकांना चिंता, काळजी, ताणतणाव यामुळे डायरेक्टली तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. आणि तुम्हाला जरी तुम्ही किती पण तंदुरुस्त असाल, फिजिकली लेवलला तुम्ही किती पण प्रॉपर आपल्या शरीराची काळजी घेत असाल, पण तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित नसेल, तुम्ही सतत कंटिन्यू तणावाखाली असाल, तर तुमचा धोका हा इतरांपेक्षा 1000 पटीने जास्त वाढतो. शांत, प्रसन्न चित्त आणि तणावयुक्त राहण्याचा प्रयत्न करा, मेडिटेशन, योगा करा. तर मित्रहो, ही काही झाली प्राथमिक माहिती. पुढील भागामध्ये आपण विस्तारपूर्वक जाणून घेऊया की हृदयविकारामध्ये एक्झॅक्टली काय काय लक्षणे येतात आणि त्यासाठी काय काय मॅनेजमेंट करायला पाहिजे. तर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा आणि डॉक्टर आनंद बरोबर निरोगी राहा, प्रसन्न राहा आणि आनंदी राहा. या पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्टेंटचं